तर रामराम मंडळी, कशा तुम्ही सगळेजण चांगले असाल. तर मंडळी आता आपण आलो पहा इकडं शेतामध्ये. तर आपण आज कापूस लावायला सुरुवात केली पहा. तर शेतामध्ये बाया आता आमच्या इकडं कापूस लावायला चालू झाले होता. आणि ते पाणी प्यासाठी आता मी इकडं पाणी पाहायला आलो. आपल्या इकडं 2-3 जागी समजा तशी हिरे येतं झरे, तिकडे पाहतोय आता आहे का नाही पाणी आहे का नाही. तर पाणी जर असेल तर पाहतो, ना तर म्हणजे काय करावं लागलं, घरून चालून पाणी आणावं लागतं आता बघा नाही, काय सांगता येत नाही इकडे पाणी का नाही म्हणून. तिकडं आता आलो इकडे राहण्यामध्ये पाणी पाहिलं. बाहेर शेतामध्ये कापूस लावायला सुरुवात केली ना, कापूस लावायला होतं ते. चला मग आता आहे का नाही, आता जाऊन पाहतो तशी पाणी असेल तर पाहतो. असं तर मग काय ते करून पाहावं लागलं आता का नाही, जुगाड गिगाड घरी जावं ते काय करावं लागतं. चला मग आहे का नाही, आपण आता जाऊता येतं खाली 2-3 जागी पाण्याचे येतं. एक हिरी आहे तशी, पण विहिरीजवळ आपल्याला पाणी काढायला काय करायला पाहू. जर असं तर काढू देतो पाणी, पुन्हा वापस यावं लागते आपल्याला कॅनिंग घ्यायला पाण्याची है का नाही. तर आपण काय करू नुसतं जाऊनच पाहू है का नाही, पाणी असलं तर पाहू मग है का नाही. चला मग काय असं आहे इथून, ह्या बाईचा काय असा इथून रस्ता आहे खाली झालं. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की तिकडं एका बाजूला पाण्याचा आहे जरा, पण ते खताला लागते जरासा आहे का नाही. ते काय खतला नाही मॅ, पण तिथं पाणी जरा कमी येते त्या बाजूला. इकडे जरा आहे तिकडे जाऊन पाहू पण पाणी आहे का नाही. तर इकडे कोणीच जरा भिवाट इकडे एकट्याला मग ते भिवाट बा, म्हणजे कसं इकडे जरा झाडं येतं या भागात तशी, जरा डुकरं असतात रानडुकरं या इकडे या खोपऱ्यात, त्याच्याने जरा भिवाटे मला का नाही. पुन्हा काय जरा इचुकाडा असतं, पुन्हा सरप फिरप त्याच्याने लय भिवाटे मला इकडे या भागात का नाही. चला आता काय करू आपण, जाता खाली पटकन. आता इथं याला म्हणतात पा खोपारा, म्हणजे काय म्हणतात त्याला खोरा म्हणतात आमच्या इकडे बरं. खोपारा मला काय खोरा मला सारखंच आहे. आता इथंशी जरा झाडं जरा गतखानालेच आहे, जरा पायाकडं समजा पाहून जरा चालू लागतं इकडं पायाखाली का नाही. मग इकडं जरा सरपत फिरपत राहतं इकडे या बाजूला नाही. हे काय आहे बेल. चल आपण जाऊ आता खाली मस्तपैकी पाहू काय काय खाली गेले का नाही. पाणी असलं तर पाहू, नाही तर मग येतो वापस हे का वरी पुन्हा. या इथं शहरात बा झरा या इथं, आणि एक वरी राहते या इथं एक. दोन्हीकडे पाहू आपण पाणी असलं तर का नाही. सध्या तर काय दिसतं ना भाऊ इथे, पाहता असलं तर असला ना तर मग काहीतरी पाईपलाईनचं पाणी आलं होतं बेंडाहून वरी, बेंड एक पाईपलाईनचं तिथून आलं होतं पाणी. इकडे ते गत खानात लयच आहे, तिकडे पाणी वाहिले दिसले, म्हणजे पाणी असलं वरी बहुतेक असलं वाटायला बरं खरं म्हणलं तर गतखाना लय इथं. वर जाऊन पाहू आपण या इथं बाजूला लयच गत वाटेल नाही वाटायला, ते जरा भी वाटायला मजा आलं. एकूण जाऊन पाहू आणि या त्याची या तशी मी झरा केला होता. झऱ्याला तर पाणी नाही तशी, खतम पाणी बाबा तशी खाली पाणी मात्र या इकडं झुम करत होतं पाणी. इथं मध्ये दिसतं का पाणी, हे इथं पाणी मात्र, पण ते पाणी प्यायला लागे नाही वाटे बहुतेक का नाही.
अजून का पाणी आलं नाही आलं, पण येईल आज सध्या का आलं नाही. ते का आता आपली बेजार झाली समजा. हिरू जाऊन पाहू तिकडं जाता जमलं तर. चला मग हिरू जाऊ. आता इथे शेक रस्ता आहे, या रस्त्याने जाऊन पाहू आपण. अडचण आहे का काय तिकडे, इकडून तेवढी नाही अडचण. ए ब्या पाणी काय तिकडे, पाणी प्यायला इरीले का पवऱ्या का तिकडे, पवऱ्या इरी जाता येते का कोणाला पण, तुला मला थांब बरं जाऊन पाहू. तर मित्र आता इकडे हिर आहे पा, हिरीत जाता जमते का पाहू आपण. हिर जर जाता जमलं तर तिथून चालून पाणी काढायला. चला मग जाऊ आता हिरीजवळच वरून तुम्हाला दाखवलं तर वाटको. ते पाणी आहे ते दिसायला आणि पाणी पिता येत नाही. हे बाई इथे भरून आले पाणी, ते पाणी खूप आहे. वय बाई इथंच पाणी पितात का रे. आपण वर जाऊन पाहू पाणी. पण मंडळी पाहिजे तशी पाणी वाळली सर हे बाई इकडं निर्मळ पाणी लय. तुम्ही वाटत असं खराब आहे, लयच स्वच्छ पाणी तशी पा हे का. पण ते जरा अडचणीच आहे, अडचणीच असल्यामुळे जरा काढतात नाही पाणी. मात्र लयच निर्मळ पाणी वाटायचं बरं मला. करा म्हणलं तर चांगलं पाणी पिऊ शकतो पण काय हरकत नाही. पण कोण कोण पित नाही म्हणा असं आहे ना. इकडे पाणी पा बाई तसे पाणी इथे पाणी पित नसेल कोणी. आपण वर जाऊन पाहू हिरीकडे द्या. हे पा या तशी आता हिर पा या झाडाजवळ, उंबऱ्या झाडाजवळ हे पा कलमी बोर आहे तशी. या कलमी बोरची बोर आम्ही लखा जाऊ लहानपणी. त्या कलमी जवळ आपले कलमी बोर आहे ना, इथं आपलं हिर आहे. पाहू पण आता आहे का नाही, इथे जाल जमते का आपल्या खाली उतरता येते का. आता खाली मला तर उतरता येते, पोहणे नाही पुन्हा पडले गिडत हिरीत. पोहरे असेल तर पाहू आपण. बाबा पाणी ते लय गड्या हिरीले, पाणी खूप हिरीत. पण आपल्याला काही जाता जमत नाही. प्रकार जरा फेदडी आहे गड्या हिरीत. या पाहिजे इथं फेदडी. मग आता याच्यात आपण पाणी पिवावं का नाही पिवावं तेच कळलं ना आता हिरीचं. काय समजून झाले. चला काय तर करू आता जुगाडी काढा का नाही. दोरी गिरी बांधू आपण बकेटीला, काढू पाणी. जो आता पुन्हा वापस का नाही बकेट गिरी घेऊन होता. तर मंडळी आता मी चालू पा पुन्हा वापस बकेट घेऊन होतो. मग आता दोरी घेऊन होतो, त्याला समजा आपण बांधून पाणी काढूचा. खाली का उतरत समजा तेवढी रिस्क घेऊन आपण. म्हणजे कसं मन नाही पोहू ना, पडलो गेलं तर मरण मी. त्याच्यामुळं जेव्हा असं पोहू ना तेव्हा अशी रिस्क घेऊ नका बस सगळं नाही, पाण्यापासून लांबच राहू. त्याच्यामुळे मी आता काय करतो दोरी घेऊन येतो पाणी काढतो का नाही. चला आता मंडळी पाहायचं. आता मी एकटाच इकडं पा रानामध्ये मरणाचं गवत आहे. हे गवतामध्ये चाललं म्हणजे लय सावधान चालू लागते पहा. मला एवढे भेवटे गवतातून पाहायचं कामच नाही. काय करावं नाही इलाज आहे का नाही. आमचं काय नाही आता हे रोजच आहे असं माळा नुकळाने हिंडणं का नाही. नाही इलाज बाबा. आणि मी म्हणजे कसं आहे मग एक रस्ता सापडायचा कुठून कुठे रस्ता पहा तिकडे मी इकडेच पाहिलो हो नाही. त्याचं कसं खाली जा पाहून जरा चालू होते. म्हणजे कसं आहे सर पडले राहतात आता या दिवसामध्ये काय सांगतात नाही. नेमक्या सरप समजा अंड्यातून बारीक जर पाहिजे होतो या टायमाला सीझनला हो नाही. त्याची जरा सावधानी चालू होतील.
त्याच्यामुळं कसं जरा चढलंयच आहे आमच्याकडं. आणि झाडं असल्यामुळं कसं जरा गरम होत आहे आमच्याकडं, दमट वातावरण आहे त्याच्यामुळे जरा गरमी फिरमिले. आणि कसं आता ऊन तापायला लागलेलं आहे, रात्री जरासा पाऊस पडत हा 1 घंटा, आता गरमी करायला पुन्हा नाही. चला आता पुन्हा आपल्याला वापस यायचं इकडं पाण्यासाठी. आता कोण पाणी आणलं का नाही तर तुरुक पुन्हा आपल्या इकडे दूर घेऊन राहते पाणी आणायला. चला पटापट जाऊ आपण, पाणी आलं का पाहू, नसेल पाणी आलं तर पुन्हा इकडे दूर घेऊन. चला तर मंडळी, आता मी इकडे आलो पाणी काढायसाठी ही कॅन घेऊन. पण असं झालं की आपल्या पाणी काय काढताना नाही, हे कसं काय बुडून जाऊ ना पाण्यामध्ये, ते मग पाणी का आपलं काढता नाही पहा. आता पुन्हा मी चाललो होतो वापस शेतामध्ये. काय ते पाईपलाईनचंच पाणी पिवावं लागतं आता, तळ्याचंच. ते पाणी कमी पिवटत नाही, कसं जरा असं खराब लागते पाणी समजा ते तळ्याचं. विहिरीचं पाणी पिवा मला मात्र काय निघन ते. मग त्यापासून काय करायला मला घरून पाणी आणावं पहा, सगळं कॅन भरून आणावं लागते. कसं आहे म्हणजे पाणी पिवट नाही तळ्याचं आहे का नाही. पेशला तर पाणी आता उद्या आजच्या दिवस पिवावं लागलं मग तसंच कसं तरी काय करावं आहे का नाही नाहीलाच आहे. दबलो मी विहिरीमध्ये जावं तर पडलं तर काय करावं, पोहणं नाही का नाही, तेव्हा मरायचं म्हणते. पण एकटाच त्याची जवळ कोणीचा काळ आहे मला का नाही, ते विहिरीत पडून मारायचा मी. तेव्हा म्हणलं विहिरीत नाही गेले बरं का नाही. मग विचार होता विहिरीचा, पण काय म्हणलं आता पडलं फिरतं काय करावं का नाही, पाहायला कोण नाही जवळ त्याच्यामुळं नकोच रिक्स नकोच घेतलेली बाई का नाही. पुन्हा आलं वापस करून न पाणी पिता काय करावं. चला म्हणता काय आता पिवावं लागेल तेच पाणी काय तळ्याचंच. चला तर मंडळी आता वाजले 6:30. तर मंडळी आता सारखेला मी घरी आलो, म्हणजे कापूस लावला आणि मूग लावला जरासा, नंतर तूर. आपलं सोयाबीन लावायचं तर मला सोयाबीन लावायचा टाईम झालाच, त्यामुळे सोयाबीन काय करत आपण उद्या लावू का तर पाहू. आता आपण सोयाबीन काय मशीन लावू नाही तर मग हातात लावू. तर उद्या जमलं तसं आपण करू, उद्या मशीन तर हातात लावू. अंदाजे 5 किलो आपल्याला समजा बी लावायचं उद्या हातानंच. पाहू आपण आहे ना. चला मग आता आपण काय करू, आता हे उद्यासाठी पाहू आता काहीतरी करू, मशीन गिशीन भेटते काय तर. आता आपल्याला मशीन पाहावं लागेल कुठेतरी, काहीतरी विचारू जर मिळाले तर पाहू, नाही तर मग काहीतरी जुगाड करावं उद्या. तर मंडळी हे आपला आहे दुसरा दिवस. तर मंडळी आता इकडं आपण आता सोयाबीन लावायला चालू केली. आता आपण सोयाबीन लावलं पाहिजे तशी हातानं, आपल्याला काय मशीन काय भेटली नाही, त्यामुळं आपण आता काय करायला जरा जुगाड करून सोयाबीन लावली आपण आता हातानं. आता बा तुम्हाला दाखवतो मी. आता आपलं अर्धा समजा गेलं सोयाबीन लावायला झालं, अर्धा ढेलं राहिलं आपलं सोयाबीन लावायचं. आता तुम्हाला दाखवतो मी, पहा ही सोयाबीन लावायचं आपलं चालू आहे. अर्धे ढेल झालं समजा, बाई थ्रो झालेलं आहे. हे ज्या बाया तुम्हाला दिसत असं लावलेलं असं जुगाड आहे आपलं का नाही. इथं सोयाबीन लावायला चालू केलं आपण. आणि आपल्याकडं सोयाबीन कोणते ते मग मी दाखवतो, तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला सोयाबीन कोणते म्हणून. मी जरा असं सोयाबीन काढून आलं घरून कोणते तर तुम्हाला दाखवतो मी. आणि तुम्हाला तिकडे गेलं मला सांगतो सोयाबीनचं नाव काय म्हणून. तर मंडळी हे जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा जरूर. तर मग आपण तुम्हाला तर भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये का नाही. तो परत या व्हिडिओचा आनंद घ्या. बाय बाय.